एहसास का ऐ दिल बता अब क्या करूं गुजरे हुए एहसास का ऐ दिल बता अब क्या करूं लम्हे कहीं जो खो गए कैसे उन्हें रुसवा करूं कैसे उन्हें रुसवा करूं गुजरे हुए एहसास का ऐ दिल बता अब क्या करूं गुजरे हुए। मी इथे उभी आहे साहेब. या दुर्बिणीतनं काय बघताय? मी अजून उडणं नाही शिकलीये. हे बघ, तू असंच मला त्रास देत राहिलास ना तर मी भाऊसाहेबांना बोलवीन. विचार कर, ते जर आले तर जीव तुझा निघून जाईल. चळाचळा कापतेस त्यांच्या समोर. हो हो येते. इथे कोणी बहिरं नाहीये. तू सॉरी आई, पण मला राहवलंच नाही. ये तुला एक खूप मस्त गोष्ट दाखवते. ये ना लवकर. कोण आहे तिथे? माझा हात तर सोड. ते बघ ते बघ ते बघ, गौतम द बर्ड वॉचर. हळू, ऐकतील ते. ऐकलं तर आवडेलच त्यांना. खूप खुश होतील ते. ना वेडीयस. अच्छा मला सांग, सकाळी सकाळी तुला मम्मीची आठवण कशी आली? खरं तर कालपासून खूप आनंदात दिसतीस. सांगायचं त्यांना त्यांचा मुलगा नीलला घेऊन या म्हणून. तसं तर त्यांना तर तू खूप आवडलीस. आहेस ना तू तशीच आई, एकदम जुनी आई, ट्रॅडिशनल मदर. अजून काही बोलणंही झालं नाही आणि तू मनातच विचार करायला लागलीस. हे बघ आई, मी अविनाशवर प्रेम करते. मला तो आवडतो, हे तुला माहितीये. विषय संपला. मी आता त्याच्याच बरोबर बाहेर जंगलात चाललीये. म्हणून तर लवकर तयार झाले. चल निघते मी. तू या गौतम काकांचा छंद बघत बस. ओके? तसं काही मी त्यांच्यावर नाराज नाहीये. ते खरोखरच खूप चांगले आहेत. मला फार आवडले. तूही भेटशील ना, तुलाही खूप आवडतील. चल येते मी. बाय. गुड मॉर्निंग प्रकाश. गुड मॉर्निंग. अरे नाही नाही, बसा बसा. सॉरी साहेब, आज पुन्हा उशीर झाला. तसं मी आज खूप लवकर उठलो होतो. बाहेर इतका पक्ष्यांचा किलबिलाट होता की मला बेडवर थांबताच आलं नाही. हा, या पक्ष्यांचा प्रॉब्लेम तर आहे इथे. म्हणूनच मी माझ्या खोलीमध्ये जाडजूड पडदे लावलेले आहेत. सकाळी सकाळी या पक्ष्यांचा आवाज खूप डिस्टर्ब करतो साहेब. नाही साहेब, पक्ष्यांच्या आवाजाने मला कधी डिस्टर्ब केलेलं नाहीये. तुम्ही तर मला खरंच इकडे बोलून खूप मोठे उपकार केलेत. पक्ष्यांचं असं गोड गाणं यापूर्वी मी कधी ऐकलं नाही. तुम्हाला माहित नाही साहेब की पक्ष्यांच्या कित्येक प्रजाती तुमच्या हवेली मागच्या झाडांमध्ये आहेत. इट्स अमेझिंग. खरंच. हो,
श्यामली सुद्धा तुमच्यासारखंच हेच म्हणत होते. मी तर माझा बायनॉक्युलर घेऊन सूर्य चढेपर्यंत एक एक पक्षी बघत राहिलो. त्यामुळे वेळेवर तयार नाही होऊ शकलो. सॉरी. इट्स ओके बेदी साहेब. अजून तरी इतका काही उशीर झालेला नाहीये. आपल्या नाश्त्याची व्यवस्था रस्त्यातच केलेली आहे. एक खूपच सुंदर जागा आहे ते तिथे. यू विल लव्ह द प्लेस. चला साहेब, माहित नाही अजून रस्त्यामध्ये काय काय वाढून ठेवलेलं असणार आहे. आय लव्ह सरप्रायझेस. हो, पण सडन सरप्रायझेसमुळे मी दचकून जातो. ते मी पचवू नाही शकत. बेदी साहेब, तुम्ही तर कविता करायला लागलात. आणि कवी लोकांचं बोलणं सरळ माझ्या डोक्यावरून निघून जातं. काय या गरीबाची चेष्टा करताय? चला निघूयात. चला चला चला. हे काका जे जांबियावरनं मला बघायला आलेत ना, ते तिथले खूपच प्रसिद्ध बर्ड वॉचर आहेत. ग्रेट ऑनॉथॉलॉजिस्ट. याच कॉमन गोष्टीमुळे आमची जबरदस्त मैत्री झालीये. आता मी त्यांच्यासमोर मोकळेपणाने बोलू शकते. मी खूप खुश आहे. बाबांची गाडी. चल चल किनाऱ्यावर चल, लवकर चल. ओ नो, त्यांची गाडी तर इकडेच थांबली. आता जर त्यांनी आपल्याला एकत्र बघितलं तर आकाश कोसळेल. बघू दे बघू दे. आज आता इथे निर्णय होईल. व्हेरी गुड.